आरक्षण इतिहासात पहिल्यांदा दिलं देवेंद्रजींनी, टिकवलं, घालवलं उद्धवजींनी, घालवलं. साधं तुम्ही गायकवाड कमिशनचा रिपोर्ट मराठीचा इंग्लिशमध्ये करून नाही दिला सुप्रीम कोर्टात की 10% आर्थिक मागासाचं आरक्षण हेच मराठ्यांचं आरक्षण आहे, कारण त्याच्यामध्ये कोणी उरलंच नाही. आणि आर्थिक मागासांचं आरक्षण हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टात टिकतं कारण ते कास्ट रिझर्वेशन नाही, क्लास रिझर्वेशन आहे. आम्हाला ते कुणबी आरक्षणही पाहिजे, आमचं SC-BC पण ठेवा आणि आम्हाला आर्थिक मागास पण द्या. कुठलं कायद्यात बसणार आहे? उद्धवजींनी छातीवर हात ठेवून सांगावं की मुसलमानांचं जे अपीजमेंट करावी लागते ती जर मान्य नसेल, पण त्यांना आता पर्याय नाही आहे. आत्ता शिवसेनेशी म्हणजे ठाकरेंशी जुळवून घेण्याची किती शक्यता आहे? तुम्हाला जसं मत आहे की ते एकत्र राहून व्हायला पाहिजे. लॉंग टर्म नाही तर महाराष्ट्राचं खूप नुकसान होईल, जे झालं 5 वर्ष. नमस्कार, द पॉलिटिक्सच्या अँटी चेंबरमध्ये सगळ्यांचं स्वागत. आज आपण अशा व्यक्तीशी बोलणार आहोत ज्यांचा प्रवास ABVP ते राज्याचे कॅबिनेट मंत्री असा राहिलेला आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील सर, स्वागत आहे आपलं. नमस्कार सर. पुण्यात येऊन 5 वर्ष झाली. पुण्यात रमलात का आणि पुणेकर झालात का? मुळात माझी पुण्याची पार्श्वभूमी अशी सांगायला पाहिजे की 82 साली मी विद्यार्थी परिषदेचा महाराष्ट्र, विदर्भ, गुजरात, गोवा असं पश्चिम क्षेत्र वेस्ट झोन ऑर्गनायझेशनकडे संघटनेमध्ये झालो. तेव्हापासून दरमहा किमान 2दा 82, 2024 आधी विद्यार्थी परिषदेपर्यंत म्हटलं तर 95 इतका काळ येणे, गल्ल्या गल्ल्यात फिरणे, बैठका, कार्यक्रम, आंदोलन. या पुणे युनिव्हर्सिटीच्या गेटवर किती वेळा आंदोलन केलं. पण आणखीन पुढे गेलो तर मी 2दा आमदार झालो. त्या मतदारसंघाचं नावच आहे पुणे पदवीधर, कोल्हापूर पदवीधर नाही, पुणे पदवीधर. मग पुणे पदवीधर म्हणून पुण्यात असंख्य येणे, प्रश्न, बैठका, सरकारी बैठका, खाजगी बैठका. तर पुण्यात मी रुळलो काय तर ह्या प्रश्नाला अर्थच नाही आहे. मी आमदार आणि ते कोथरूडचा आमदार, आधीचे दोन्ही आमदार पुणे पदवीधर. तर पुण्यात मी केव्हाच रुळलेलो, त्या मुद्दाच नाही. दुसरा प्रश्न असा आहे की पुणेकरांनी आणि पुणे भाजपने तुम्हाला स्वीकारलंय का? त्याचं कारण म्हणजे पुण्यात मध्ये नेतृत्वाची 2 केंद्र दिसत आहेत. नाही, 2 कुठले म्हणताय मला माहित नाही. मी केंद्र नाही हे नक्की मला माहिती आहे, कारण मी नेहमी टीमवर, सामूहिकतेवर भर देतो. पण पुण्याच्या विजय स्वीकारण्याचा पुन्हा एकदा मुद्दा नाही. तर उदाहरणार्थ 2च उदाहरण देतो की ज्या वेळेला खडकवासल्यामध्ये वांजळेंचं निधन झालं, बाय इलेक्शन आली, त्या बाय इलेक्शनमध्ये भीमराव तापकीर विजय झाले. त्या इलेक्शनचा मी इन्चार्ज होतो. 2 महिने मी त्या तेंडुलकर गार्डनजवळ नितीन कोतवालांचा बंगला बंद होता, तो क्लीन करून तिथे राहत होतो. 2012ची महानगरपालिका मी इन्चार्ज होतो. पिंपरीचा मी इन्चार्ज होतो, इथला इन्चार्ज होतो. त्यामुळे आणि मग राज्याचा अध्यक्ष होतो, राज्याचा सरचिटणीस होतो. अशा वेगवेगळ्या रोलमध्ये सारखा पुण्यामध्ये येणं, मार्गदर्शन करणं, कार्यक्रम ठरवणं, सल्ला, आंदोलनं, नेतृत्व. मुळात 5 वर्ष नावाचं काही नवीन नाहीच आहे. गेल्या 5 वर्षात तुम्ही आणि भाजपने काय कमावलं आणि काय गमावलं? गेल्या 5 वर्षाचा काय संदर्भ आहे? आम्ही एकूण खूप गमावलं काहीच नाही. 2019 नंतर ज्या 19 बदलली राजकीय, 19 मध्ये 1 गमावलं की 8 जागा विधानसभेच्या होत्या, त्यातल्या 2 हरलो, 6 राहिल्या. पुढे जाऊन पोटनिवडणूक झाली, मुक्ताताई टिळकांच्या निधनानंतर ती बाय इलेक्शन हरलो, 5 राहिल्या. पण लोकसभा रिटेन करण्यामध्ये यशस्वी झालो. बाकी बाहेर खूप निगेटिव्ह वातावरण असतानाही चांगल्या मार्जिनने रिटेन करण्यात यशस्वी झालो. 1,23,000, कोथरूडमध्ये तर 74,500 आणि 6 पैकी 5 विधानसभा आम्ही पुढे आहोत. 1च कॅन्टोन्मेंटमध्ये आम्ही मागे आहोत. त्यामुळे 5 वर्षामध्ये महानगरपालिका आधीच ताब्यात असल्यामुळे, म्हणजे 22ला ती बरखास्त झाली. शहरामध्ये खूप लोकांच्या उपयोगी मेट्रो सहित, 24/7 सहित, 11 SDP प्रोजेक्ट 1800 कोटी सहित, नदी सुधारणेसहित खूप विषय आणणं आणि सर्वसामान्य माणसांना, म्हणजे पुण्याचा प्रश्न हा एक जरी जो टॅकल करतो तो पुण्यामध्ये घराघरात पॉप्युलर होतो. तर गेल्या 5 वर्षामध्ये पुण्यामध्ये प्रचंड पाण्याचं शॉर्टेज बाहेर असताना, म्हणजे पुरवठा करणाऱ्या केंद्रात असतानाही ग्रामीणचा शेतकरी आमचं शेतीचं पाणी पुरवण्याचं असं असतानाही
पुण्याला कधी आठवड्यातून एकदा पाणी नावाची स्टेज आपण निवडण्यात दिली. म्हणजे त्या सोलापूर शहरामध्ये 6 दिवसातून एकदा पाणी यायचं. आता आपण उजनी भरल्यामुळे 4 दिवसांनी केलं, आता 3 दिवसांनी करतो. पण म्हणजे 3 दिवसांनी केल्यानंतर लोक खूप हॅपी. इथे तर कधी अल्टरनेट डेचा विषय आला नाही. असं 5 वर्षात महानगरपालिका होती, त्यातला 19 पर्यंतचा पार्ट हा जो आहे त्याच्यामध्ये सरकार होतं. केंद्रात सरकार नेहमीच राहिलं. केंद्र सरकार असल्यामुळे आता आणखीन एक 2900 कोटीचा मेट्रोचा पॅच आपण सँक्शन करून घेतला. केंद्र सरकार असल्यामुळेच आपण 1800 कोटीचे STP प्रोजेक्ट सँक्शन करून घेतले. हायवेचा चांदणी चौक हा 800 कोटीचा केला आणि हायवेचा ट्रॅफिक प्रॉब्लेमच म्हणजे जिथे एकदा मुख्यमंत्री अडकले होते तसं कसं अशी मोठी यादी देता येईल. संघटना म्हणून सुद्धा त्या 2 सीट गेल्या, ती एक 1200ने गेली आणि एक 4200ने गेली. कसबा बाय इलेक्शन जे हरलो ते दिसताना मार्जिन 10,000 पण 5,000 मिळाले असते तरी जिंकलो असतो. त्याच कसब्यामध्ये पुन्हा एकदा लोकसभेला आम्ही 15,000ने पुढे आहोत. आणि जे आमदार झाले, खासदारकीला उभे राहिले, त्यांचा जो वर्षानुवर्षाचा प्रभाग आहे त्या प्रभागातही त्यांना मागे पुश करण्यात आम्ही यशस्वी झालो. संघटना म्हणून म्हणजे कार्यकर्त्यांची फौज इतकी आहे की 8-8.5 जण असे आहेत की ज्यांना काही ना काही जबाबदारी आहे. अगदी बूथचा प्रमुख असेल, 5 बूथच्या शक्ती केंद्राचा प्रमुख असेल, मग त्याच्यावरती जातं मंडल म्हणजे विधानसभा, त्याचा मंत्री सेक्रेटरी आहे, जनरल सेक्रेटरी, अशी 8,000 संख्या आहे. ते वे सो पॉवरफुल. त्यामुळेच हे नरेशन क्रिएशन वगैरेचा आमच्यावर काही परिणाम नाही झाला. तुम्ही आता अनेक प्रश्नांचा उल्लेख केला पुण्याच्या ट्रॅफिकच्या प्रश्नाबाबत अजूनही नागरिकांच्या तक्रारी आहेत. ते सोडवण्यासाठी काय रोडमॅप आहे तुमचा? दर आठवड्याला एक बैठक सुरू आहे. आता गेल्या आठवडी झाली. त्याच्यात बाणेर बालेवाडीच्या काही अपुऱ्या राहिलेल्या रोड्सवर कॉन्सन्ट्रेट केलं आहे. कसं झालं आहे, बाणेर बालेवाडी तर काय झालं, सगळी गावं होती, त्यामुळे त्या जमिनी गावकऱ्यांच्या आहेत. त्याची कॉस्ट IT तिकडे शिफ्ट झाल्यामुळे मोठी आहे आणि त्यामुळे ते जमिनीच द्यायला तयार होत नाही. ते म्हणतात द्यायची असेल तर आम्हाला कॅश द्या. कॅश देण्याची प्रोव्हिजन आपल्या कायद्यात नाही, आपण TDR देतो. त्यामुळे TDR काय करायचं. त्यामुळे छोटीशी एक शेफ्टी राहिली, जी पूर्ण झाली तर ट्रॅफिकचा एक मोठा प्रश्न संपेल. ती शेफ्टीसुद्धा द्यायला 5-5, 6-6 वर्ष लागतात. हा एक मोठा प्रश्न. आणि वाहनांची संख्या वाढावी, माणसांची आणि वाहनांची. शेवटी तेवढ्याच भौगोलिक क्षेत्रामध्ये म्हणजे समजा ह्या टेबलवर 50 ग्लासेस पाण्याचे बसणार आहेत, तुम्ही जर 500 ठेवणार असेल तर बसणारच नाही ना. ते त्याला इकडे तिकडे टाकलं तर मग घुसळावरची करायला गेले 500 किंवा घुसलामध्ये तोपर्यंत एक पडला, असंच होणार आहे. आता ह्याला उत्तर लोकांनी पब्लिक व्हेकल्स म्हणजे जर आपण मेट्रो, PMPL ह्या सगळ्याचा वापर करायला सुरुवात केला पाहिजे. मेट्रोचा रिस्पॉन्स चांगला आहे. माझ्या माहितीप्रमाणे रोजचा प्रवासी 1 लाख क्रॉस झाला आणि सगळे ट्रॅक पूर्ण व्हायला 27 उजाडले असं माझं मत आहे. तिकडची टाटा करते ती हिंजवडी वगैरे भागातली, इकडचा नवीन 2900 कोटीचा जो टप्पा मिळाला तो झाला की एक मोठं नेटवर्क. जसं जेव्हा दुसरा टप्पा झाला त्यावेळेला रेल्वे स्टेशनला जाण्याचा प्रॉब्लेम संपला. सगळे डेक्कन क्वीनने जाणारे आता मेट्रोने जातात. आताचा टप्पा झाला की विमानतळापर्यंत जाण्याचा विषय संपेल. मग तुम्ही विमान पकडण्याला जो टेन्शन असतं ते संपेल. सो करत करत जेव्हा 27ला सगळे टप्पे पूर्ण होतील त्यावेळेला किमान एक 10 लाख लोक किमान हे मेट्रोकडे शिफ्ट होतील. पॉप्युलेशन आपलं 70 लाख आहे. सगळे काही रोज रस्त्यावर उतरत नाही. तर मग वाहनं, मग त्याच्यामध्ये आणि पण गोष्टी करायला लागेल. मेट्रो स्टेशनला इलेक्ट्रिक बसेस ठेवायला लागतील, ते शक्यतो फ्री ठेवायला लागतील. अजून पुन्हा तो स्टेशनपर्यंत 2 व्हीलर घेऊन येणार, तिथे कुठेतरी पार्क करणार रस्त्यावर. ट्रॅफिकच्या विषयातही खूप प्रयत्न आपण करतो. ज्यांच्यावर भाजपने अनेक वर्ष भ्रष्टाचाराचे आरोप घेतले त्यांना सोबत किंवा युतीमध्ये घेतलं, त्यावरून भाजपच्या मतदारांमध्ये संघ स्वयंसेवकांमध्ये नाराजी असल्याचं चित्र आहे. काय म्हणाल? कसं आहे की समाजकारणामध्ये 1+1=2 होतं. राजकारणामध्ये कधी 1+1 11 होतं आणि 1+1 0 होतं. त्यामुळे दोन्हीचे नियम हे थोडेसे कामाने वेगळेच करावे लागतात. राजकारणामध्ये जी घटना आपण स्वीकारली त्या घटनेप्रमाणे ज्याचे आमदार जास्त त्याचं राज्य, ज्याचे खासदार जास्त त्याचा देश, त्याचे पंतप्रधान, त्याचे मुख्यमंत्री, आणि मग त्यांच्याकडे कायदे करण्याचे, योजना करण्याचे, तिजोरी खर्च करणे सगळे अधिकार. एक आमदार जरी कमी असेल, मध्य प्रदेशमध्ये 2 कमी होते, तरी 2-2.25 वर्ष 2 आमदार कमी असतो ती सरकार काँग्रेसचं.
अशा वेळेला तुम्हाला ते सरकार आणणं हे टार्गेट असतं आणि ते आणताना कधी कधी ॲडजस्टमेंट करताना दिशा बदलणार नाही एवढं सांभाळायला लागतं. 14 ते 19 122 आमदार आले, याच्यामध्ये 20 आमदार असे होतेच की जे काँग्रेस बॅकग्राऊंडचे आले आणि झाले, पण त्याचा मुखिया नेता हा देवेंद्रजी होता. आणि त्यावेळेस 14 ते 19 म्हणजे आलेल्या काँग्रेसवाल्यांच्या प्रमाणे धोरणं नाही झाली, कायदे नाही झाले, ते बीजेपीच्या मूळ विचारधारेला धरूनच झाले. कारण अत्यंत विचाराची स्पष्टता असणारा मुख्यमंत्री झाला. देश अटलजींच्या काळात 24 पक्ष होते, पण अटलजींनी कधी मैं खुर्ची छोडूंगा, मैं ॲडजस्टमेंट नाही करूंगा. मग देश मोदीजी किती पक्ष बरोबर ते, आता तर जास्त आणि त्याच्यावर थोडा डिपेंडन्स वाढला. पण 14लाही 282 असताना एनडीए होतीच, 19ला 303 एनडीए होतीच. तर त्यावेळेला त्या कोणाचा प्रभाव आपण होऊ नाही दिला. आताही 2 घटक पक्ष असे आहेत की ज्या घटक पक्ष हे थोडे विचाराला प्रभावित करतील, पण त्याचा मुखिया क्लॅरिटी असणारा असल्यामुळे तो ते प्रभावित करू देणार नाही. पण अजित पवारांना सोबत घेतल्यापासून तुमच्यावर एक आरोप केला जातो, तो म्हणजे वॉशिंग मशीनचा. काय म्हणाल? असं आहे की तुम्हाला जर पुन्हा एकदा तेच त्यांच्या हातामध्ये सगळी कमान देणार असाल, त्यांची जी राज्य बदलण्याची विचारधारा आहे त्याप्रमाणे राज्य बदलू देणार असाल, हां, तर हा मुद्दा जास्त येतो. पण मगाशी म्हटल्याप्रमाणे राजकारणामध्ये फिगरचं गणित जमवण्यासाठी तुम्हाला अशा प्रकारचे काही ॲडजस्टमेंट स्वीकारावे लागतात. आम्ही ज्या वेळेला आमच्या जीवावर सरकार आणू शकतो 14ला आम्ही शिवसेनेवरची युती पण तोडली ना. पण त्यानंतर एका दिवसात असं लक्षात आलं की शिवसेनेला पण बरोबर घेतलं ना. जर ह्यांनी 19ला हा विश्वासघात केला नसता ते पुढचे विषय झाले नसतात. यांचे राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये निम्मे जण निकाल लागू द्या मग आम्ही येतो म्हणत होते, पण त्याच्या उलटं झालं. पण शिवसेनेला सोबत घेणं हे जस्टिफाय करता येईल, पण अजित पवार सोबत घेण्याचा काय नाईलाज होता. असं असतं की बऱ्याच गोष्टी वर आपल्याला दिसत नाही, सर्वेमध्ये ते येत असतात. आपल्याला काही करून तिसऱ्यांदा मोदीजींना पंतप्रधान करायचं होतं, कारण काही पेंडिंग विषय आहेत, जसं वक आणि पण आहे आता येते वाचत मी, विकासाचे पण आहेत. नॉट ओनली कायदे, नॉट ओनली धोरणं, नॉट ओनली पॉलिसी, नॉट ओनली स्ट्रॅटेजी, विकासाचे पण खूप विषय करायचे आहेत. पण त्याच्यामध्ये कुठल्या राज्यातून किती जागा यायला पाहिजे तर हे सगळं गणित जमणार आहे. याच्यामध्ये एका विशिष्ट जागेच्या खाली महाराष्ट्रातून चालणार नाही. आणि मग महाराष्ट्रात BJP आणि शिवसेना युतीमध्ये तो आकडा जमत नाही असं म्हटल्यामुळे आपण ते केलं. पण आम्हाला सरकार नसलं तरी चालेल असं म्हटलं की 5 वर्ष तुम्ही पक्षाला नाही, पक्ष चालतो, तुम्ही देशाला मागे नेता. मला सांगा की महाराष्ट्रामध्ये उद्धवजींचं सरकार आलं, महाराष्ट्र पूर्ण मागे गेला की नाही. मेट्रो थांबल्यापासून मराठा आरक्षणाचा केलेला कायदा कॅन्सल झाला. मग तुम्हाला त्यांच्यात तोडफोड करून सरकार आणावंच लागलं. आणि आणल्यानंतर मग हे मुख्यमंत्री लाडकी बहीणपासून मुलींचं शिक्षण मोफतपासून पुन्हा एकदा मराठा आरक्षण देण्यापासून सगळं करता आलं. त्याने आम्ही विरोधी पक्षाप्रमाणे करू शकतो, नाही करता येत ना. घटना त्याला परमिटच करत नाही. घटना ही मेजॉरिटी कॅरीज द रूल याला परमिट करतात. राज्यात आता 3 पक्षांचं सरकार आहे, ते हे एकमताने सुरू आहे. काय वाटतं? कुटुंबामध्ये सुद्धा मोठी सहमती, ब्लड रिलेशनवाले, बायको नवरा, मोठी झालेली मुलं, त्यांच्या बायका, यांची सगळ्याच विषयात सहमती होते असं नाही. तर एक आम सहमती म्हणतात, आम सहमतीवर चालतं. काही 2.5 वर्षात प्रॉब्लेम नाही आला, काही भांडाभांड झाली, मारामाऱ्या झाल्या, मी राजीनामा देतो असं झालं, सगळं झालं. पण अजित पवार हेडगेवारांच्या समाधीवर किंवा स्मृतीस्थळी जात नाहीयेत, ही गोष्ट नेहमी हायलाइट केली जाते. नाही, हा त्यांचा पर्सनल विषय आहे आणि त्यांनी न जाण्यातून म्हणजे आम्हाला राज्य चालवण्यामध्ये ते टॉपवर आहे. संघात नेहमी आम्ही असं म्हणत होतो की जे आज आहेत ते आणि उद्या येणार आहेत ते, आज आहेत ते त्यांच्याकडून हा सगळा स्मरणशक म्हणून आम्हाला त्याचा गणवेश असला पाहिजे, तो वर्षातून 6 उत्सवाला गेला पाहिजे. काही उद्या येणार आहेत आणि त्यामुळे आज जर त्यांना त्यांची जी वर्षानुवर्ष वोट बँक आहे त्याला ते गैरसोयीचं असेल तर तुम्ही रेशीम भागात राहणार नाहीत का, मग उद्या राजीनामा द्या, असं असण्याचं काही कारण नाही.
शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर अजित पवारांनी पण त्यांचं वेगळं टीका आंदोलन सुरू केलं होतं. म्हणजे शिंदेची शिवसेना आणि भाजप एका बाजूला आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एका बाजूला त्या घटनेवेळी चित्र दिसतं. ॲज पर माय नॉलेज आम्ही पण केलं की ज्याच्यामध्ये उलट काँग्रेसचा बुरखा फाडण्याचा प्रयत्न आम्ही केला की अरे बाबा रे, तुमचं मध्य प्रदेशमध्ये काय झालं आणि तुमचं कर्नाटकामध्ये काय झालं आणि शिवाजी महाराजांचा पुतळा पडला याचं समर्थन आम्ही करत नाही. पण हे हे झालं का प्रूव्ह की याच्यामध्ये बा 50% अमाऊंट खाल्ली गेली, मटेरियल खराब वापरलं? उलट प्रथमदर्शनी असंच येत आहे की वाऱ्याचा वेग त्याविषयी जास्त होता वगैरे वगैरे वगैरे. पुतळा पडल्याचं समर्थन नाही. पुतळा पडल्याचं कोणालाही होईल त्याच्यापेक्षा आम्हाला जास्त दुःख आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराज या राजकारणासाठी आम्ही वापरलेच नाही आहे. आम्ही यासाठी छत्रपती शिवाजी महाराज श्रद्धा ठेवतो की काशी जाती, गया जाती, मथुरा मस्जिद होती, अगर एक शिवा न होता तर सुन्नत सबकी होती. या भूमिकेतून आम्ही शिवाजी महाराजांकडे पाहतो आणि त्यामुळे त्यांचा पुतळा पडणं ह्याचं दुःख त्यांच्यापेक्षा असतं. त्यांचा राजकीय अजेंडा आहे, बाकी काही नाही आहे. जर तसं नसतं तर मग नेहरूंनी शिवाजी महाराजांबद्दल जे म्हटलं आहे त्यातून नेहरूंचं नेतृत्वाने सोडलं असतं ना. नेहरूंच्या डिस्कवरी बाय इंडियामध्ये पुस्तकामध्ये लुटारूच म्हटलं ना त्यांनी. मग ते त्यांना चालतं, कारण त्यांना फक्त पॉलिटिकली शिवाजी महाराज हवे. आम्हाला नाही चालत. अवघड लुटारे म्हणलं धरून ठोकून काढू, मी त्यांना ठोकून काढू, मारामारी करणार नाही, पण त्यांना म्हणू की हे कुठून तुम्ही शोधून काढलं की शिवाजी महाराज लुटारे होते? तसे हे करणार आहेत का? गांधी हे नेहरू तर गेले, त्यांच्या नातवाशी पंतूशी ते डिबेट करणार आहेत का? नाही करणार. आणि त्यामुळे शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर आम्हालाही दुःख झालं, अतीव दुःख झालं. आम्ही पण निदर्शनं केली, आम्ही सरकारकडे मागणी केली की याची चौकशी करा. आम्ही सरकारकडे मागणी केली की नवीन डिझाईन, नवीन मटेरियल हे नीट अप्रूव्ह झालं पाहिजे. त्यामुळे राष्ट्रवादीने आंदोलन केलं असेल तर दोष मुख्यमंत्र्यांना देणं असं काही आंदोलन नाही करत. एका बाजूला अजित पवारांना सोबत घेणं क्रिटिसाइज होतं आणि दुसऱ्या बाजूला अजित पवारांचे काही आमदार म्हणतात की भाजपचा उमेदवार असलं तरी आम्ही आमचा उमेदवार उभे करू. या गोष्टी तुम्ही कसं हँडल कराल? आमची त्रिमूर्ती जी आहे ना, ती राजकारणातले सगळे उन्हाळे पावसाळे त्यांनी त्याच्यातून गेले आहेत. दे आर व्हेरी एक्सपर्ट मॅन टू हँडल दिस सिच्युएशन. एका दुसऱ्या ठिकाणी असं होईल सुद्धा, पण ते व्यवस्थित हँडल करत करत पुढे चाललेत. काही मुठीतली कार्ड्स त्यांनी ओपन केली नाही आहेत, जी एवढ्या लोक ओपनही करायचे नसतात. आणि त्यामुळे अजित पवारांनी त्यांच्या केडरला हे कठोरपणे सांगायचंच आहे, जिथे BJPचा शिवसेनेचा कॅन्डिडेट असेल तिथे तो विजयी होईल की नाही माहीत नाही, कारण विजयी होणं हे काय तुम्ही करण्याची जोडलं आहे, पण तुमच्यामुळे पराभूत झाला असं होता कामा नये. आमच्याकडे आम्ही सांगतो, अतिशय कठोरपणे सांगतो की युती धर्म पाळायलाच लागेल. शिवसेना आणि ठाकरे हा तुमचा नैसर्गिक मित्र होता. 5 वर्ष झाल्यानंतर असं वाटतं की त्यांच्याशी जुळवून घ्यायला हवं होतं, असं आत्ता वाटतं का? नाही, जुळवून घेणं म्हणजे काय? मला तो दिवस आठवतो की ज्या दिवशी काउंटिंग चालू होतं. मी कोथरूडमध्ये कॅन्डिडेट होतो. दुर्दैवाने मी थोडा बॅकफूटवर चाललो होतो, माझं मार्जिन कमी होत चाललं होतं. असं असताना मला देवेंद्रचा फोन आला की दादा तू लगेच ये, म्हणून मी मुंबईत पोचलो. आणि आम्ही दोघे म्हणून निकाल पाहत होतो, ज्या निकालामध्ये हे दिसत होतं की आम्हा दोघांचं जे एक्सपेक्टेशन होतं की 140 BJP 164 पैकी आणि 80 शिवसेना इतक्या, म्हणून मग मी अध्यक्ष होतो. मी घोषणा द्यायचो की अबकी बार 200 पार. तर ते काही जमत नाही असं लक्षात आलं. आणि त्याच वेळेला आमच्या दोघांचं एकमत झालं की हे आता नाटक सुरू करणार, हे आता काही वेगळी दिशा, वेगळी भूमिका, वेगळी वाटचाल सुरू करणार. तसं झालं. आम्ही दोघांनी आम्हा तिघांची प्रेस कॉन्फरन्स फोन केला. बरं 4ला प्रेस नाही, माझी मी वेगळी घेणार. मग देवेंद्रजी यांनी आमचा एकमत झाला की यांची वेगळी घेणार म्हणजे यांची वेगळी वाट ठरली. मग आम्ही दोघांनी ठरवलं की पहिली त्यांची प्रेस कॉन्फरन्स पाहू, मग आपली दोघांची करू. तर आम्ही दोघांनी पाहिले की ज्यात त्यांनी असं म्हटलं की मला सगळे ऑप्शन्स मोकळे आहेत. तर हा जो विश्वासघात त्यांनी हिंदुत्वाशी केला, म्हणजे त्यांनी तुम्ही मला मुख्यमंत्रीपद देणार नसाल ना तर मी बाकी कोणाकडे जाणार नाही, पण मी तुमच्याबरोबर येणार नाही, तर BJPचं गव्हर्नमेंट झालं नसतं. त्याला म्हणतात की टांगती विधानसभा झाली असती. आम्ही एखादं शपथ घेतली असती तर रोज आम्हाला टेन्शन निर्माण झालं असतं की आम्ही प्रत्येक कायदा कसा पास करणार आहोत.
अशी हंग पार्लमेंट होणं हे बीजेपीने प्रेफर केलं असतं. आम्ही काँग्रेसवर गेलो असतं काय? आम्हाला काही ते हवं ते नाही दिल्यामुळे आम्ही म्हटलं असं की तुम्ही देत नाही ना, तुमचं तुम्हाला सरकार लाभलं, पण आम्ही काय काँग्रेसबरोबर करणार नाही. म्हणजे आमचा अंदाज चुकला असेल तर हा चुकला की काँग्रेस राष्ट्रवादीचं होऊ शकतं, काँग्रेस यांचं कॉम्प्रोमाइज होईल आम्ही व्हिज्युअलाइजच नाही केलं. किंवा त्याचे पडद्यामागचे किस्से बहुत आहेत की काँग्रेसच्या आमदारांनी जयपूरला जाऊन कॅम्प केला आणि ऑनलाईन व्हिडिओवर झालेल्या सोनिया गांधीवरच्या मिटिंगमध्ये दम दिला की तुम्ही आम्हाला परवानगी देणार नसेल तर आम्हाला वेळा विचार करायला लागेल. अदरवाईज सोनिया गांधीला तरी कसं परवडलं असतं ना की राम मंदिरासाठी प्रयत्न करणारे, जय श्रीराम म्हणणाऱ्याला, कारण त्यांना त्यांची मुस्लिम वोट बँक सांभाळायची आहे ना. कारण त्यांचं तत्त्वज्ञानच आहे की या देशावर 500 वर्ष राज्य केल्यामुळे मुसलमानांचा अधिकार आहे. आमचं म्हणणं की आम्ही 5000 वर्ष केलं आहे ना, त्यामुळे यांचा अधिकार आहे, पण यांनी या देशाच्या कायद्याप्रमाणे चौकटीत राहावं, वेगळं कशासाठी पाहिजे वगैरे वगैरे, असं तो वेगळा विषय आहे. त्यामुळे त्यांना परवडणारच नव्हतं. कट्टर हिंदुत्ववादी म्हणजे बीजेपीपेक्षाही थोडं जास्त कट्टर हिंदुत्ववाद हा बाळासाहेब ठाकरे म्हणत होता, पण ते गेले. त्यामुळे त्यांनी विश्वासघात केला, भारतीय जनता पार्टीने केला नाही. त्यामुळे ॲडजस्टमेंटचा काही विषयच नव्हता की जर आमच्या 105 आल्या, अपक्ष 7 धरून 112 झाल्या आणि तुमच्या 54 असतील तर तुम्ही असं कसं काय म्हणू शकता की आम्हाला मुख्यमंत्रीपद द्या, द्यायचं असेल तर आधीच द्या, नंतर चालणार नाही वगैरे वगैरे. यावर आमचं नेतृत्व कठोरपणे असं म्हणा की नाही असं नाही चलेगा. अभी यदि हम थोडा ज्याला आपण मराठीमध्ये बोटचेपणा केला, अरे जाऊ दे ना सरकार आलं पाहिजे, तर हे याचं एक एक डिमांड वाढत जाईल. त्यामुळे त्यांच्याशी जुळून घ्यायला पाहिजे होतं. तर 14 ते 19 तर चांगली खाती देणं, त्यांचे सगळे विषय मार्गी लावणं असं आपण करत होतो. काय असं बिघडलं? 14ला युती तुटली आहे वेगळा विषय. 14 ते 19 तुम्हाला सगळा रेस्पेक्ट होता, खाती, तुमच्या मंत्र्यांना महत्त्व, तुमच्या मंत्र्यांना निधी वगैरे. त्यामुळे 14 ते 19 केलेल्या ॲडजस्टमेंटपेक्षा आणखीन काय ॲडजस्टमेंट करायच्या होत्या. फक्त एकच, खाती तर निम्मी ठरली. मीच राज्याचा अध्यक्ष होतो, मीच कागद पेन घेऊन बसलो. चांगली खातींचा आग्रह सुरू झाला, पण ठीक आहे एखाद्यात देऊन टाका तिकडे, असंही सुरू झालं. पण तो असं हे ठीक झालं, ओके चला आता मुख्यमंत्र्यांचं बोला, प्रत्येक वेळेला आता मुख्यमंत्र्यांचं बोला. आणि जर तुम्ही शेवटच्या 2 वर्ष देणार असाल तर 1000 रुपयाचे स्टॅम्प पेपरवर लिहून टी व्हीवर प्रेस कॉन्फरन्समध्ये दाखवायला लागेल. सुद्धा आम्ही म्हटलं बरं ठीक आहे नंतर बघू, नंतर बघू नाही, ते पहिलं तुम्ही स्टॅम्प पेपर लिहा. अशा स्टेजला माणसाला जायचंच असतं आणि मग तो अशी कारणं उभी करतो की तुम्ही ॲक्सेप्ट करत नाही कारण, आणि मग तुमच्यावर दोषारोपण करतो. तुम्ही ते ॲक्सेप्ट केलं असतं तर मी राहिलो असतो. म्हणजे माहीत नाही मुख्यमंत्रीपद ॲक्सेप्ट केल्यानंतरही राहिले असते की नाही माहीत नाही. जायचं ठरलंच होतं का, तर मग हे सगळं जे आहे त्याच्यामध्ये नियमामध्ये राहायला लागतं ना. उद्याही मुख्यमंत्री झाले असते तर आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या नेतृत्वाने सांगितलं असतं की कुठले कायदे करा, कुठले करू नका, कुठल्या पॉलिसी करा. ते तिकडे सोपं असतं आणि कम्पॅरेटिव्हली त्यांच्याशिवाय सरकार बनत नव्हतं, त्यामुळे आणखी सोपं झालं. ते त्यांचे टर्म डिक्टेट करत राहिले आणि इतके जुने पक्ष त्यांचं ऐकत राहिले. आत्ता शिवसेनेशी म्हणजे ठाकरेंशी जुळवून घेण्याची किती शक्यता आहे याबद्दल पण लोकांच्या मनात क्युरियोसिटी आहे. आता जाणार का ठाकरे आणि भाजप एकत्र? आशावाद आणि वस्तुस्थिती हे 2 वेगळे शब्द आहेत. आशावाद आहेच, वस्तुस्थिती मात्र अशी आहे की इतकं एकमेकाला बोलणं झालं आहे हे महाराष्ट्राच्या राजकारणात कधी झालंच नाही. आणि कुठले कुठले शब्द, किती लेवलपर्यंत खाली शब्द, याच्यातून एकत्र येणं हे अवघड आहे. पण राजकारणामध्ये दुसरंही आहे, कोण फार मॉर्निंग काही मिरॅकल होतं, तसं होईल. तुम्ही माझी व्यक्तिगत नागरिक म्हणून इच्छा विचारली, आय एम अ मिनिस्टर, आय एम अ लीडर, तो विषय वेगळा. माझं असं मत आहे की ते एकत्र राहणं व्हायला पाहिजे लॉंग टर्म, नाही तर महाराष्ट्राचं खूप नुकसान होईल. जे झालं 5 वर्षात. 5 वर्षामध्ये महाराष्ट्राचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. तुमची भांडणं तुमच्याकडे, आमचं कशाला नुकसान करता. त्यामुळे एका विचाराचे 2 पक्ष एकत्र येणं, त्यांनी जे हवं ते राजकारण करणं, उद्धवजींनी छातीवर हात ठेवून सांगावं की मुसलमानांचं जे अपीजमेंट करावी लागते ती तर मान्य आहे, मान्य नसेल पण त्यांना आता पर्याय नाही आहे, पण नॅचरली जगू ना. त्यामुळे दोघांच्या एकत्र येण्याला काही पर्याय, पण आम्ही आमचं काहीच सोडलेलं नाही. पण मला आता शक्यता फारच दुसरं वाटतं, म्हणजे फारच मोठं मिरॅकल व्हायला लागेल काहीतरी.
तुम्ही म्हणालात की एकमेकांवर आता खूप टीका केलेली, पण मध्यंतरी एक व्हिडिओ क्लिप पण व्हायरल झाली की एकमेकांना म्हणते की आपण एकदा बसलं पाहिजे, संजय राऊत आणि तुमच्याकडे 21 खासदारक्या होत्या, 18, 23, 18, त्यातून तुम्ही 9 वर आलात. त्याच्यानंतर मुंबई कोकण, त्यात मुंबईमध्ये 2 लाख मताने आम्ही जास्त आहोत. सीट्स तुमच्या 4 आल्या, आमच्या 2 आल्या. 2 आमच्या एवढ्या मताने गेल्या, त्यानंतर आमच्या 4 तुमच्या 2 झाल्या. ज्या कोकणावर तुम्ही मोठे झालात सगळाच गेला. ठाणे हरलात, कल्याण हरलात, पालघर हरलात, रायगड हरलात, रत्नागिरी हरलात. काही आताशा तुमच्या राहिल्या नाही. पूर्ण बेल्ट तुम्ही घालून बसलात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्यातून बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदेच्या 7 आहेत, तुमच्या 9 आहेत. एकनाथ शिंदे तुमच्यापेक्षा 2 लाख मतं जास्त आहेत. मग तुम्ही फायदा कोणाचा केला? 1 वाल्या काँग्रेसला 13 केलं, 4 वाल्या राष्ट्रवादीला 8 केलं. आणि आता स्टेज काय की तुमच्या जागा कमी आहे, तुमचा स्ट्राईक रेट कमी आहे म्हणून ते तुम्हाला कमी जागा देणार आहेत. यातून तुमच्या 1 तरी जास्त जागा आलेल्या तर मुख्यमंत्री या विषयातून तुम्ही आजच कटअप होता. आजच कटअप. तुम्ही आता एवढं काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये तुम्हाला का केलं 19ला? तर तुमचे 56 होत्या, राष्ट्रवादीचे 56 होते, काँग्रेसचे 44 होते. आता काँग्रेसच्याच जास्त आल्या की ते राष्ट्रवादीला विचारणार नाहीत. त्यातून या महाराष्ट्रामध्ये युतीची मेजॉरिटी येईल म्हणजे हे विषय राहत नाहीत. पण तिकडे चुकून आली तर मला वाटतं की 5-6 महिने मुख्यमंत्री होऊच सरकारच फॉर्म नाही होणार. कारण कोण कशाला माघार घेईल ना. काही जणांना जाण्यापूर्वी आपल्या वारसाला मुख्यमंत्री करायचं आहे, काही जणांना आता व्हायचं आहे नंतर वारसाला करायचं आहे. बरोबर ना? कळलं ना कोणाकोणाला काय काय करायचं आहे. तर अशा परिस्थितीमध्ये उद्धवजींनी काय मिळवलं आहे काय? आणि अजूनही मोदीजींचं त्यांच्यावर मुलासारखं प्रेम आहे, अजूनही आहे. तिथे तरी जावं, वडिलांकडे जायला संकोच कसला आपला असायला पाहिजे. जावं आणि म्हणावं जो हुआ मेरे कारण हुआ की आपकी बिलकुल गलती आहे. आम्ही मोठ्या म्हणून आम्ही ॲक्सेप्ट करू, हा थोडे आमचे पण सुरू झाले, चला आता काय करायचं पुढे सांगा. शेवटी जिवंत माणसानं 1 पाऊल पुढे 1 पाऊल मागे केलं नाही तर त्याला म्हणतात हेकट. आणि हेकटगिरीने हाताशी काहीच लागत. गेल्या 5 वर्षात भाजपकडे मुख्यमंत्री पद नाहीये, याचं वाईट वाटतं? काहीच नव्हतंच, कधी नव्हतंच. 14 ते 19 पहिल्यांदा आलं. ते 95 ते 99 सुद्धा आमच्या उपमुख्यमंत्री होतं. त्यावेळी 2 असतानाही मेलो नाही. 84ला 2 वरून 303 वर आलो. असे ज्याला म्हणतात की आहे त्या परिस्थितीतून वर येणारे आम्ही लोक असल्यामुळे काही फरक नाही पडला. हे खरंच आहे की राजकारणामध्ये सत्ता येण्यासाठीच काम करायचं असतं. आमची सत्ता आली नाही चालेल, आमचं विरोधी आमचे 40 आमदार आहेत की नाही असं नसतं. त्याचं दुःख काय ते आहे, पण मुख्यमंत्री नाही ते नाही, आमचा काय फरक पडला. 2.5 वर्ष किंवा जास्त 33 महिने त्यांनी सरकार चालवलं. सगळ्यांना जेलमध्ये टाकण्याचे प्रयत्न केले, नॉर्मल मॅनला सुद्धा, राजकीय नेत्यांना सुद्धा. आम्ही काय मेलो काय, आम्ही जिवंतच आहोत. अशी एक चर्चा होती की 2.5 वर्ष तुम्ही घेतलं असतं, 2.5 वर्ष उद्धव ठाकरेंनाही मुख्यमंत्रीपद मिळालं असतं आणि तुमचं सरकार कायम राहिलं असतं, तुमची युती कायम राहिली असती. मगाशी म्हटलं की का असं. मुळात मला एक सांगा की 14ला वेगळे लढलो, तुम्ही 63, आम्ही 122. असं असताना सुद्धा तुमच्या 63च्या प्रपोर्शनमध्ये आम्ही तुम्हाला खाती दिली. आता 19ला फॉर्म्युलाच नवीन, तरी तुमचं 50-50चा फॉर्म्युला आम्ही ॲक्सेप्ट केला आणि तुमच्या 124 आमच्या 124 ॲक्सेप्ट केला. बरोबर, ॲक्सेप्ट करायला पाहिजे होतं का? आमची सुरुवात 129ने होत होती, तर आम्ही ॲक्सेप्ट केलं. प्रत्यक्षात 144च्या 164, 124 झालं. आम्ही त्याला मीच जात होतो, कारण मीच केलं की आमचे ऑलरेडी 129 आहेत, मग आम्ही 144 घेऊन करणार काय. आणि आमच्याकडे 5-6 जण आता नव्याने सिटिंग आलेले आहेत, ज्यांचं झालं तर आम्ही 135 होतो, त्यांनी ॲक्सेप्ट केलं. मग आम्ही म्हणायला पाहिजे तुमच्या 63, आमच्या 129, उरलेल्याचं काय करायचं बघूया, असं आम्ही केलं का नाही केलं. मग सरकार येण्याच्या गप्पांच्या वेळेला आम्ही निम्मे खाती मान्य केली. कारण असंच मान्य केलं होतं आम्ही काही की जो भी होगा वो आधा करके. त्याच्यामध्ये मुख्यमंत्री आधा कुठून काढलं. आता तुम्ही तुमचे आमदार आले 56, आमचे ह्याही परिस्थितीत आले 105 अधिक 112.
तरी निम्मी मंत्रिपद द्यायला तयार झाल्यानंतर नाही आता ते सगळं ओके मान्य, हे सगळं मान्य, आता ओके पद्धत असं कसं चाललं? राजकारणात असं नाही चालू शकत. मग हे बघा, मी सगळ्या ग्रामीण वाक्यांवरच जगतोय. म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सुकवतो. मग उद्या मी आणि तुम्ही भेटलो म्हणून शर्ट फार चांगला आहे, अरे तुला हवा आहे का असं तुम्ही प्रेमात दिलात. पण थोडं वेळ म्हणणार की बनियन चांगली आहे, थोडा वेळ म्हणणार की तुझा कमरेचा पट्टा चांगला आहे. वेळेतच सांगायला शर्ट चांगला आहे, तुला नवीन घेऊन देऊ का असं नाही म्हणायचं असतं राजकारणामध्ये, माझा काढून देऊ का म्हणून. त्यामुळे जे झालं ते योग्य झालं. काही मला आता आरक्षणावर प्रश्न विचारायचा आहे, कारण तुम्ही आरक्षण समितीचे अध्यक्ष होता. सध्याचा आरक्षणाचा तिढा कसा सुटू शकतो? रिअलिटीचं, वस्तुस्थितीचं भान जागृत ठेवलं तरच सुटू शकतो. म्हणजे काय तर मराठा आरक्षण हे 1904 साली होतं, शाहू महाराजांनी दिलं. करत 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 67ला गायब झालं. का तर त्यावेळेला पहिल्यांदाच ओबीसी नावाचा शब्द आला, तो म्हणता SC ST होता. ओबीसी शब्द आला तो घटनेतला नाही तर तो कायद्यातला आहे. SC ST ला रिझर्वेशन घटनेने दिलं का तर अनटचेबिलिटी होती. त्याला अनटचेबिलिटी नव्हती ना, सुताराला अनटचेबिलिटी नव्हती. तो गरीब असेल पण गावात त्याला हात लावू नको असं नव्हतं. SC ST ला ते होतं. अनटचेबिलिटीमध्ये मिळालेलं आरक्षण हे घटनात्मक आलं, देनाही पडेगा. ओबीसीचं कसं झालं, ते गरीब आहेत त्यांनाही देवे घे असं आलं. मग त्याही वेळेला जर मराठा गरीब होते तर त्यावेळेची राज्य काय आमची नव्हती. त्यामुळे सुताराला गेलं तर मराठ्याला काय केले, 67ला नाही केलं, 77ला नाही केलं, 87ला नाही केलं, 92ला मुख्यमंत्री असताना नाही केलं. 92ला मुख्यमंत्री असताना पवार साहेब 16% 50%च्या आतलं उरलं होतं, देऊन सगळ्यांना. शेड्यूल कास्ट दिलं, शेड्यूल ट्राईब दिलं, ओबीसी दिलं, DTNT दिलं, तरी 16% उरलं होतं. तेही तुम्ही ओबीसीला देऊन टाकलं. आमचं ओबीसीला द्यायला ऑब्जेक्शन नाही आहे, पण मग द्यावंसं वाटतं ना. ते 16तले 6% काढायला, 8% काढायला काय करू तुम्हाला हे केलं होतं. त्यावेळेला उलट मागास आयोगाचं सर्वे हे नव्हतं, बंद होतं. तर मग हे सगळ्या जाती पटापटा कशा ओबीसीत टाकलं तुम्ही. मंडलने सुद्धा देशाचा असा सायंटिफिक सर्वे केला नाही. एखाद्या वेळेस घाईने द्यायचं होतं. मी कधीही जे झालं त्याच्यावर काही टिप्पणी करत नाही. मी काय म्हणतो, यांचं केलं ना, यांचं केलं पाहिजे. ते तुम्ही केलं नाही आणि मग मागास आयोगाने सर्वे करून मागासपण सिद्ध केल्यानंतरच रिझर्वेशन देता येईल ओबीसीचं, असं कायद्याचं पालन करून दिलेलं रिझर्वेशन हे पहिल्यांदा देवेंद्रजींनी दिलं. ते तुम्ही ॲक्सेप्टच नाही करणार की आधीचे कोणी दिलं नाही. ह्याला म्हणतात की म्हणजे झोपलेला त्याला उठवणं सोपं असतं, सोंग घेतलेला कसं उठवणार. तर उठा, ऑन टेबल बसा, माझ्यावर बसा. चंद्रकांत बच्चू पाटील किंवा नव्याने मी माझ्या प्रत्येक नावात आईचा उल्लेख करतो, चंद्रकांत सरस्वती बच्चू पाटील बसा. माझ्या टेबलवरून मला कन्व्हिन्स करून उठाल ना तर मी सगळं सोडून जाईन. तुम्ही काय करता की तुम्ही चर्चेलाच टाळताय. द्या ना, याचे उत्तर द्या ना की आरक्षण इतिहासात पहिल्यांदा दिलं देवेंद्रजीने, टिकवलं, घालवलं उद्धवजींनी, घालवलं. मी सगळ्यामध्ये डायरेक्ट उद्धवजींची डिबेट घालवलं तुम्ही. साधं तुम्ही गायकवाड कमिशनचा रिपोर्ट मराठीचा इंग्लिशमध्ये करून नाही दिला सुप्रीम कोर्टात. जर तुम्ही केसचा स्टडी केलात तर आणि रिपोर्टचा स्टडी केलात तर मागास आयोगाचा अहवाल फेटाळण्याचा अधिकारच नाही सुप्रीम कोर्टाला. कॉन्स्टिट्यूशनमध्ये हे म्हटलेलं आहे की मागास आयोगाने दिलेला रिपोर्ट किंवा मागास आयोग आपण करू नका. मागास आयोगाने दिलेला रिपोर्ट हा कोर्टामध्ये डिबेटला देऊ शकत नाही. हे आम्ही हायकोर्टात केलं. 50 अभाव जाता येत नाही असं म्हणताना आम्ही हायकोर्टात 50 अभाव टिकवलं. काय लॉजिकने टिकवलं, अरे बाबा तुम्हीच लिहिलंय ना की एक्स्ट्रा ऑर्डिनरी सिच्युएशनमध्ये 50 अभाव करताय. देर इज एक्स्ट्रा ऑर्डिनरी सिच्युएशन. 38% मराठा मागास केला तर तो 50मध्ये कसा बसेल. देर इज एक्स्ट्रा ऑर्डिनरी. आम्ही मांडलं. दिल्लीतून दिवसाला काही लाख फीवाले वकील यायचे, महिना केस चालायची, ट्रायडंटसारख्या हॉटेलमध्ये राहायचे. आम्ही हे केलं. तुम्ही कधी सुप्रीम कोर्टच्या केसच्या वेळेला गेला सुद्धा नाही दिल्लीमध्ये. इकडे तर आमचे देवेंद्रजी
कायदा ज्या दिवशी सभागृहात आणायचा होता त्यावेळेला उशीर व्हायला लागला म्हणून मी नेहमीच संसदीय कामकाज उशीर होतं नाही म्हणाले, हे नीट वाचूया म्हणाले, एका फुलस्टॉपने आणि कॉमाने गडबड होईल म्हणे. तुम्ही काय केलं, तुम्ही देवेंद्रजींनी दिलं, देवेंद्रजींनी टिकवलं, तुम्ही घालवलं, डायरेक्ट म्हणलं की तुम्ही घालवलं, चल माझी काय डिबेट करायचं, माझं काय करायचं का, तुम्ही घालवलं. म्हणजे माझं खरं म्हणणं सुद्धा तुम्हाला ॲक्सेप्ट करायचं तर तुमचा वेगळा. गेलेलं पुन्हा एकदा देवेंद्रजी एकनाथजीने आणलं, तरी कसे काय आम्ही दोषी म्हणून, ज्यांनी दिलं नाही ते राहिले बाजूला, ज्यांना देणं शक्य होतं ते नाही. आता सोल्युशन काय, तर आता सोल्युशन सरसकट मराठा कुणबी होणे सोल्युशन असू शकत नाही, कारण हे टिकणारच नाही, टिकणारच नाही. पण माझं म्हणणं की एक क्षण टिकणार आहे, मराठ्यांच्या फायद्याचं नाही आहे. 19% मध्ये तुम्ही जाणार, ज्या 382 जाती आधीच बसलेल्या आहेत, तर तुम्ही झाले 383 जात. आता नव्याने सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की ओबीसीचे 4 गट करा. म्हणजे त्यांनी शेड्यूल टाईप म्हटलंय, त्याला विरोध आहे आणि काय मग सुप्रीम कोर्टाचा निर्णय जेव्हा मान्य करायचा त्याला कायदा करावा लागतो. मोदीजी काय करतील, तर मी SC STला हात लावत नाही, कारण त्याची अनटचेबिलिटी नावाची पार्श्वभूमीच आहे. ओबीसीच्या बाबतीमध्ये रोहिणी कमिशन नावाच्या कमिशनने 1 वर्षापूर्वीच हा रिपोर्ट दिलाय की याचे 4 भाग करा. ज्यांना जास्त फॅसिलिटी मिळाली त्याला ड करा, ज्यांना मिळालंच नाहीये 92 पासून आतापर्यंत, ओबीसी 92ला इम्प्लिमेंट झालं, त्यांना अ करा. म्हणजे मग त्या 4 गटामध्ये तुम्ही एका गटात जाणार, 19%चे 4 भाग होणार, 5% मध्ये 50 जाती येणार. वर्षाला महाराष्ट्रामध्ये 10,000 जॉब क्रिएट होतात, 5% 500 होतात, त्यात 50 जातीमध्ये मराठ्यांना 2-3 मिळणार आहे. इथे अख्खा 10% मराठा, 10,000चे 1,000 तुम्हाला आहेत. आणि त्याच्यापेक्षा हे सायंटिफिक उत्तर असं आहे, आता बॅग जाताच येत नाही, मी कंठशोष केला, अख्ख्या महाराष्ट्राच्या वर्तमानपत्र फ्रंट पेजला जाहिरात टाकायला लावली मुख्यमंत्र्यांना की 10% आर्थिक मागासाचं आरक्षण हेच मराठ्यांचं आरक्षण आहे, कारण त्याच्यामध्ये कोणी उरलंच नाही. आर्थिक मागासांचं आरक्षण जे 50% अभाव नेलं आणि सुप्रीम कोर्टात टिकवलं मोदीजींनी, हे म्हणतात 50% अभाव, 50% अभाव केव्हाच केलं आणि टिकवलं. त्याचा कायदा असा आहे, त्याची टर्टिव असे आहे की जातीचं आरक्षण मिळणाऱ्याला त्याला अप्लाय करता येतं. तुम्ही जातीचं आरक्षण 10% मिळवलं SC-BC नावाचं, आता तुम्ही त्याला एलिजिबल नाही राहिला. परिणामी ह्या वर्षी त्या 10% मध्ये ज्या 3च जाती उरल्या, मराठा, लिंगायत, ब्राह्मण लिंगायत 8 लाखाच्या वरती असतो, आर्थिक मागासाची व्याख्या 8 लाखाची खालची आहे, त्या रिकाम्या तरी गेल्या, कारण मराठा बाहेर पडल्या, लिंगायत ब्राह्मण घेऊ शकत नाही, रिकाम्या चालल्या आहेत. म्हणजे हातचं सोडायचं आणि पळत्याच्या मागे लागायचं. 3 वर्ष 8.5% मिळत होतं, ते तुम्ही घालवलं. आणि तुम्ही चालले 19% 5% मिळणार आहे, त्यात 50 जातीमध्ये 1 चालले तुम्ही, घाटे का धंदा चाललाय ना. मग आता SC-BC रद्द करायचं का, तर नाही, ते SC-BC टिकवायचं. आता SC-BC रद्द, म्हणजे SC-BC रद्द केल्याशिवाय मग तुम्हाला तर आर्थिक नाही, आमचं चुकलं, आर्थिक मागास पुन्हा द्या, असं नाही रद्द. मी काय प्रपोजल मांडले ते माहिती आहे SC-BCच्या वेळेला सुद्धा मुख्यमंत्र्यांना, की आपण राज्याचं 10% आर्थिक मागास आणखी वाढवू, बस 8.5 + 8.5 17% मिळतील मराठ्यांना. आणि आर्थिक मागासांचं आरक्षण हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टात टिकतं, कारण ते कास्ट रिझर्वेशन नाही, क्लास रिझर्वेशन आहे. 8 लाखापेक्षा खाली उत्पन्न असणार रे त्याला मराठा आरक्षण म्हणता येणार नाही. घटनेने आणि सुप्रीम कोर्टाने कास्ट रिझर्वेशन 50% एक्सिड करायला बंदी केलेली आहे, क्लास रिझर्वेशन, म्हणून तर मोदीजींचं 10% टिकलं ना. हे पटत होतं मुख्यमंत्र्यांना, पण हे सगळे आंदोलक त्याच्या मानसिकतेत नव्हतं. आम्हाला वेगळं रिझर्वेशन द्या, आम्हाला वेगळं 10% वाढीव सोडा, ते 10% पण घालून बसलो. मग आता तुम्ही सगळ्यांनी मिळून एकत्र निर्णय करा की बा SC-BC रद्द करा आणि आम्हाला पुन्हा आर्थिक मागास रिझर्वेशन द्या. त्याच्याऐवजी काय मांडणी करतो आम्ही, आम्हाला कायदा करतो की शंकाच आहे की आम्हाला ते कुणबी आरक्षणही पाहिजे, आमचं SC-BC पण ठेवा आणि आम्हाला आर्थिक मागास पण द्या. हे कुठल्या कायद्यात बसलं नाही, कुठल्या घटनेत बसलं नाही, तुम्हाला वाक्य कळलं ना. म्हणजे आम्हाला कुणबी सर्टिफिकेटही द्या, ते कुणबी सर्टिफिकेट होऊन OBC होणाऱ्यांना SC-BC ते येऊ द्या आणि SC-BC पेक्षा आर्थिक मागासच घेऊ द्या. तो कायदाच आहे ना. SC-BC हे आर्थिक मागासाचं आरक्षण त्यातून क्रिएट झालं की ज्यांना जातीचं मिळू शकत नाही त्यांच्यासाठीच आहे ते. त्यामुळे या सगळ्यांनी
मराठा समाजाचं जे नुकसान चालवलेलं आहे ते थांबवून मराठा समाजातल्या मोठमोठ्या धोरण काय झालंय, जो तो घाबरतोय बोलायला. हे असं म्हणजे आता बाहेर पडल्या काय काय माझ्यावर टिप्पणी होणार म्हणजे तीच काय केलं. फकीर माणूस, गिरणी कामगारचा पोरगा, हां, वडिलांना पहिला पगार महिन्याला 10 रुपये आणि रिटायरमेंटच्या वेळेला महिन्याला 1400 रुपये. आम्हाला घालवायचं आहे काय? आम्ही खरंच बोलणार, आम्ही बोटशेपीपणा करणार नाही. आत्ता जर एक 10 मोठे मराठा नेते आणले ना, ते माझ्याशी 100% सहमत होईल. बोलायचं कोणी बरोबर. ते नुकसान सरकार येणं न येणं सोडावं. हे जे चाललंय ना यांचं सरकार येऊ जाणं वगैरे, ते मी कोणाला चॅलेंज देत नाही, पण आमचं नव्हतं, आम्हाला सवय आहे. त्यामुळे काय तो ते सांगू, मराठा समाजाचं तुम्ही नुकसान करता, त्याचं काय करायचं ते सांगा. जबाबदार कोण? जबाबदार नावं घेणे मुश्किल, पण ज्याने आजपर्यंत दिलं नाही ते जबाबदार, की ज्यांना कधीच द्यायचं नव्हतं त्यांची देण्याची मानसिकता नाही. कारण ते दिलं की तेही ओबीसी होतात ना. ते स्वतःला ओबीसी म्हणायला तयार नाही आहे, ते स्वतःला मराठा म्हणणार. तुम्हाला ह्यातला बारकावा लक्षात येईल की ते मला माहीत नाही, की आम्ही मराठा. मग असं काय असतो काय की मराठा कास्ट ओबीसी केली तर काही मराठ्यांना मराठा लिहायला परवानगी मिळेल काय? लिहायला मिळेल परवानगी, म्हणाल का तुम्ही ओबीसी झाले? ते नको आहे आम्हाला. एक, आणि मग हे रिझर्वेशन मिळून समजा मराठी श्रीमंत झाले, ते नको आहे आम्हाला. मग आमच्या गाड्यांच्या मागे फिरणारी गावोगावची बेरोजगार फौज कुठून मिळणार? गावामध्ये ज्यावेळेला माझी एकट्याची गाडी असते तर सगळेजण कोटा बघतो, सगळ्यांच्या दारात गाडी आल्या तर कोण बघणार? तुम्हाला मराठा समाज श्रीमंत करायचा नाही आहे, तुम्हाला मराठा समाज सुशिक्षित करायचा नाही आहे. तुम्हाला अडाणी मराठा पाहिजे, अडाणी गरीब मराठा पाहिजे की जो तुमचा जय म्हणायला मोकळा. बरोबर. त्यामुळे आमची मानसिकता, आम्ही मराठे, आम्ही ओबीसी नाही, आम्ही गावात देणारे, ओबीसी झाल्यानंतर आम्ही घेणारे होतो. आम्ही कसे घेणारे? अरे गरीब मराठ्याचं नुकसान करताय. हां, डबेवाले, माथाडी, हमाल, घरकाम करणारी ताई, तिचं चाललंय, तुझं नाही चाललंय. घरात 7 टर्म आमदारकीवाल्या, तुझं नाही चाललंय. साखर कारखान्याच्या चेअरमनचं नाही चाललंय. माझ्या घरकाम करणाऱ्या ताईचं चाललंय, तिच्या पोराला ॲडमिशन मिळवायचं आहे. तर हे मराठा समाजानेच आता अतिशय खंबीरपणे म्हटलं पाहिजे की आम्हाला कशात आमचा फायदा आहे जरा आम्हाला ठरवू द्या. विरोधकांमधला एक माणूस असा आहे ना की ज्यांचं मानलंच पाहिजे. ते काय बोलतात हे कोणाला कळत नाही, पण तरी ते माणसाला कन्व्हिन्स करतात, नॅरेशन सेट करतात. कमालच आहे. कडक शब्दामध्ये 4 वेळा एकनाथजी बोलले आहेत. मनोज जरांगे पाटलाच्या अंगावर जाऊन म्हणालेले आहेत की मी यापुढे एक शब्द देवेंद्रजींबद्दल ऐकणार नाही. तो एक लाटेहालला की ज्या लाटेहालच्या बाबतीमध्ये किती वेळा तुम्ही देवेंद्रजींना दोष देणार?